हॅलो हॅलो ब्युटिफुल पीपल्स, वेलकम बॅक प्राऊड मदर ऑफ 2 बॉयज. तर आजचा विषय आहे आपला की बाळाला सर्दी झाली असेल तर काय करावं. घरगुती उपाय मी तुम्हाला आज सांगणारे बेस्ट घरगुती उपाय, ज्याने तुमच्या बाळाची 100 नाही तर 95% तरी बाळाची सर्दी जाऊ शकते. तुम्ही हा उपाय 0 मंथपासूनसुद्धा सुरू करू शकता किंवा आपलं बाळ 1 महिन्याचं झालं त्यानंतरही तुम्ही सुरू करू शकता. काही आयांना भीती असते की होम रेमेडीज यूज करू नये बाळांसाठी. तर ज्यांना असं काही वाटत असेल, शंका असेल, तर त्यांनी 0 मंथ प्लसपासून सुरू नाही केलं तरीही चालेल. पण 1+ झाल्यानंतर तुम्ही ही पोटली बाळाला यूज करू शकता. त्याचे काहीही साईड इफेक्ट्स बाळाला होत नाहीत. मीही माझ्या बाळाला यूज करते. दोन्हीही बाळांना याचा खूप जास्त फायदा होतो. पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक बाम सांगते आहे. बाम म्हटल्यापेक्षा हे बेबी हगचं विक्स आहे. विक्ससारखंच आहे हा बाम. हा खूप छान आहे, इफेक्टिव्ह आहे. तुम्ही बाळाच्या छातीला हा ॲप्लाय करू शकता. कानाच्या इकडे सुद्धा ॲप्लाय करू शकता. थोडंसं इथे जेंटल असं तुम्ही बाळाला मसाज याचा देऊ शकता. याने सुद्धा बाळाला फायदा होतो. तर मी तुम्हाला बाळाला सर्दी न हो म्हणून आज सर्दी झाल्यानंतर बाळाला तुम्हाला एक अशी होम रेमेडी सांगणार आहे की ज्याने बाळाची 95% सर्दी कमी होऊ शकते. तर मी तुम्हाला आज एक पोटलीच तयार करून दाखवणार आहे, ज्यामध्ये आपल्याला ती बोलण्यापेक्षा आहे ना, मी तुम्हाला ती दाखवते आणि माझ्या बाळांवर मी कशी अप्लाय करते तेही सांगते. पण त्यापूर्वी जर तुमचं बाळ छोटं असेल, म्हणजे काही महिन्यांचं असेल किंवा 1 महिन्याचं असेल, तर तुम्ही ती पोटली डायरेक्ट अप्लाय त्याच्या करू नका. ज्यावेळेस तो तिथं झोपत असेल त्याच्या उशीच्या शेजारी ठेवा किंवा त्याच्या तो ह्या साईडला असेल तर त्याच्या डोक्याच्या शेजारी तुम्ही ती पोटली ठेवली तरी चालेल. त्याचा फायदा त्या बाळाला नक्कीच होईल. जर तुमचं बाळ 1 वर्षाचं असेल तर त्याच्या हातात द्या आणि त्याला बोला की याचा सुगंध घेत जा. जेव्हा त्याच्या हातात तुम्ही देताल तेव्हा वाटलंच तर तुम्हीसुद्धा त्याला तो सुगंध देऊ शकता, ज्याने त्याच्या छातीमधला जो काही कफ वगैरे असेल तो थोडासा मेल्ट होण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याने ह्या पोटलीने खूप फायदा होतो. तर तुम्ही नक्कीच ही पोटली तुमच्या बाळाला द्या आणि त्याचा सर्दीपासून बचाव करा. मी ती पोटली कशी करणार आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, आणि कशी बाळाला द्यायची हेही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ बघा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल, आणि होईल तेवढं तुमच्या आसपासच्या लोकांना, ज्यांनी नुकत्याच आई झाल्या असतील त्यांनाही हा शेअर करा. नक्कीच याचा फायदा त्यांच्या बाळाला होईल. एकच फंडा आहे माझा, जर आई खुश तर बाळ खुश. तर नक्कीच याचा यूज करा, बाळाला याचा फायदाच होईल. बघा तुम्ही, मी ही होम रेमेडी आपल्या बाळासाठी जी पोटली आहे सर्दीची ती कशी बनवते. इन्स्टंट रिलीफ भेटेल बाळाला. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघताल. बाय बाय. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही माझ्या बाळाचे हे सगळे एंडिंगपर्यंत बघा. बाय बाय. गॅस पेटवते मी. एक तवा ठेवला आहे मी, त्यावरती लसणाच्या 2 पाकळ्या आणि ओवा टाकला आहे मी. आता आपल्याला ओवा चांगला भाजून घ्यायचा आहे लसणाबरोबर. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. होईल तेवढं तितकं शेअर करा. या टिप्सने तुमच्या बाळाची नक्की सर्दी जाईल. यात कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे. तुम्ही तुमच्या लहानग्याला ते तुमच्या मोठ्या बाळाला सुद्धा यूज करू शकता. छोटं बाळ असेल तर ही पोटली तुम्ही त्याच्या डोक्याशी लावा, उशाच्या ठिकाणी ठेवून देऊ शकता. रात्रभर त्याचा उपयोग होईल त्याला. खूप इफेक्टिव्ह पोटली आहे ही. जास्त फायदा होतो या पोटलीचा. तर गॅस बंद केला आहे मी.
गरम झालं आहे आपलं मस्तपैकी. आता यात मी एक लवंग टाकते आहे गॅस बंद केल्यानंतर. बघा अशा पद्धतीची ही पोटली आहे. एक कॉटनच्या कपड्यात तुम्ही पोटली करू शकता. गरम आहे थोडी. मी माहीरला देत आहे. स्मेल कर. बघा नक्कीच ट्राय करा. ही होम रेमेडी आहे सर्दीसाठी बाळांच्या. कसा आहे स्मेल? नाक नक्की रिकामं होईल. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.